परळीमधील विजयी मेळाव्यामध्ये एकत्र आल्यानंतर ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा आहे। ठाकरे बंधू मनपा निवडणुकीसाठी एकत्र येणार का याची चर्चा असतानाच राज ठाकरे यांनी मात्र या संदर्भात एक मोठं विधान केले। मराठी भाषेसाठीच्या मुद्द्यावर वरळीमध्ये एकत्र येण्याचं ठरलेलं होतं, मात्र राजकीय युती संदर्भात अद्यापही निर्णय झाला नाही असं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीचा सस्पेन्स आता आणखी वाढलाय। राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते पाहूयात। वरळीमधील विजयी मेळाव्यामध्ये फक्त मराठी पुरताच एकत्र येण्याचं ठरलेलं होतं। मेळाव्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही असंही राज ठाकरे म्हणाले। निवडणुका जाहीर झाल्यानंतर परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल। इगतपुरीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मार्गदर्शन करताना हे विधान केलेलं आहे। दरम्यान राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावरच संजय राऊत काय म्हणाले पाहूयात। अनौपचारिकपणे ते बोलले असं तुम्ही सांगताय, बरोबर आहे ना? पण ते बोलले पत्रकारांशी, मला माहित नाही। अनौपचारिकपणे आम्ही सुद्धा बोलतो अनेक गोष्टी। औपचारिकपणे जे काय बोलायचं आहे ते आम्ही लवकरच बोलू। आता उगाचच हवेत तीर मारण्यात अर्थ नाही। आम्ही आशावादी आहोत। दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आशावादी आहेत। महाराष्ट्राच्या हिताचं जे करायचं आहे त्या संदर्भात माननीय उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र बसून निर्णय घेतील ना। मला माहिती आहे उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे, मी काय म्हणतोय, शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांची विधानं सकारात्मक आहेत।